शाळेच्या परिसरामध्ये आजपासून एकदम फूड विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे आणि या निर्णयाचा रत्नागिरी शहरातल्या पालकांनी स्वागत केलं आहे। घेतलेला निर्णय योग्य असून विद्यार्थ्यांच्या हिताचं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। खाऊची दुकानं दिसल्यावर मुलांचा होणारा हट्ट, त्यांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम याबाबत पालकांनी आपली मतं एबीपी माझाकडे व्यक्त केली। शाळेच्या परिघामध्ये 50 मीटर जो परिघ असेल त्या परिघामध्ये किंवा परिसरामध्ये जंक फूड किंवा जे चॉकलेट्स गोळ्या आहेत यांच्या विक्रीला बंदीचा निर्णय शासनाने आजपासून घेतला आहे। माझ्यासोबत हे काही पालक आहेत जे शाळेमध्ये सोडायला आपल्या मुलांना येतात आणि त्यांची ओपिनियन साधारणतः या सगळ्या निर्णयाबद्दल काय मी समजून घेणार आहे। ताई, शासनाचा निर्णय आजपासून झालेला याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? निर्णय योग्य अयोग्य काय सांगाल? योग्य आहे, पण प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की नाही न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे। त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं। बरं, तुम्ही काय म्हणाल? काय म्हणणं तुमचं? चांगलंच आहे निर्णय, आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ। सगळं बंदच केलं पाहिजे, मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे। हा योग्य निर्णय आहे। बरोबर। कधी हट्ट असा होतो मुलांकडून की जाताना ही गोष्ट हवीच, म्हणजे ऑब्व्हियसली मुलांना की तो हट्ट आला, पण तुमचा अनुभव कसा आहे? हो, खरंच आजकालची मुलं खूपच हट्ट करतात आणि ते ऐकत सुद्धा नाहीत, म्हणजे आपल्या पॅरेंट्स लोकांचं ते ऐकत सुद्धा नाहीत, तर त्यांना द्यावंच लागतं। असं आहे, आजकालचे मुलं असे की ते हट्टी पण खूप आहेत, त्यामुळे हा निर्णय खरंच योग्यच आहे आमच्या मते। चॉकलेट्स वगैरे खाणं हे चुकीचंच आहे मुलामध्ये, कारण कसं दात वगैरे खराब होणे आणि बोलताना काय अडकलं वगैरे दातामध्ये, समजा गळ्यामध्ये अडकलं तर काय प्राणी जाऊ शकतो, असा धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून योग्यच आहे, निर्णय घेतले ॲक्च्युली बंदच करायला पाहिजे। जंक फूड खाणे 50 मीटर बंदच करायला पाहिजे। 15 मीटर। थँक्यू। तर ही आहे पालकांची रिॲक्शन। शासनानं घेतलेला निर्णय योग्य असल्याचं या पालकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मेहबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।